महाराष्ट्राची सेवा करणं आणि प्रामुख्याने 12 वर्ष काँग्रेसची सोडली तर आम्ही मूळ हिंदुत्ववादी विचाराच्या जडणघडणांमध्ये तयार झालेले कार्यकर्ता. 39 वर्ष सन्मान्य राणेसाहेब हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांबरोबर अतिशय जवळ काम केलेले आहे. जहाल हिंदुत्व तेव्हा बाळासाहेबांनी तिथे म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्याच्या संबंधित काम केलं. ती विचारधाराचं त्यांनी प्रोत्साहन दिलं. हिंदुत्व हा विषय घेण्यासाठी किंवा हिंदू समाज म्हणून भूमिका घेण्यासाठी कुठल्याही तयारीची मुळात गरज भासता कामा नाही. त्याचबरोबर हिंदुत्व ही आमची मूळ विचारधारा आहे. केसेस होतात आता तुम्हाला हिंदू समाजासाठी भूमिका घेणं ही कधी अडचणीचं होता कामा नाही. कारण का आम्ही आमदार BJPचे कार्यकर्ते होण्याच्या अगोदर आम्ही एक हिंदू आहोत हे आम्ही विसरलं नाही आहोत. हिंदू म्हणून आम्ही जन्म घेतला, हिंदू म्हणून आमचे मृत्यू पण होणार आहे. म्हणून आम्हाला हिंदू समाज यासाठी भूमिका घेण्यासाठी कुठलेही आम्ही मागे पुढे बघत नाही, कसलीही चिंता करत नाही आणि ही आमची सगळ्यांची भावना आहे. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन. नवभारत नवराष्ट्राच्या महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. तुम्हाला माहिती आहे दर्शक हो, तुम्ही रोज बघता आहात की आम्ही सध्या कोकणच्या पट्ट्यात आहोत. वेगवेगळ्या भागात आमच्या वेगवेगळ्या टीम्स आहेत आणि आम्ही नेत्यांशी, उमेदवारांशी आणि जनतेशी तुमचा संवाद घडवून आणतो आहोत. आज आम्ही आहोत कणकवली विधानसभा मतदारसंघात. 2 वेळा या ठिकाणाहून विधानसभेत निवडून गेलेले नितेशजी राणे आपल्या सोबत आहेत. नितेशजी, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. हिंदुत्वाचा एक प्रखर चेहरा असं म्हणून तुमची प्रतिमा गेल्या काही वर्षामध्ये ज्या प्रामुख्याने दिसते आहे, ही भूमिका घेताना, ही तयारी करताना तुमची नेमकी त्यामध्ये कसं आहे? हिंदुत्व हा विषय घेण्यासाठी किंवा हिंदू समाज म्हणून भूमिका घेण्यासाठी कुठल्याही तयारीची मुळात गरज भासता कामा नाही. त्याचबरोबर हिंदुत्व ही आमची मूळ विचारधारा आहे आणि ती काम करण्याची ही आमची एक वेगळी जबाबदारी, आमचं कर्तव्य आहे. ही काही कुठली राजकीय भूमिका नाही, कुठलीही निवडणुकीसाठी घेतलेली भूमिका नाही. हिंदू समाज म्हणून होणारा जो काही अन्याय आहे, हिंदू समाजावर येणावर जे आव्हाने आहेत, ती आव्हानं दूर करण्यासाठी, त्याच्या समोर जाण्यासाठी हिंदू समाज म्हणून आम्ही एकत्र यावं, यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही एकत्र येऊन त्या आव्हानांच्या समोर जातो. कधी कधी अडचणीची ठरतात काही विधानं, कारण मग केसेस होतात. अर्थात तुम्हाला केसेस. हिंदू समाजासाठी भूमिका घेणं हे कधी अडचणीचं होता कामा नाही. कारण का आम्ही आमदार BJPचे कार्यकर्ते होण्याच्या अगोदर आम्ही एक हिंदू आहोत हे आम्ही विसरलं नाही आहोत. आणि ते एक कुठलं दर 5 वर्षामध्ये येणारं पद नाही आहे. ते हिंदू म्हणून आम्ही जन्म घेतला, हिंदू म्हणून आमचे मृत्यू पण होणार आहे. म्हणून आम्हाला हिंदू समाज यासाठी भूमिका घेण्यासाठी कुठलेही आम्ही मागे पुढे बघत नाही, कसलीही चिंता करत नाही आणि ही आमची सगळ्यांची भावना आहे. आत्ताची जी समीकरण आपण बघितली तर आधी राष्ट्रवादी, नंतर काँग्रेसमध्ये असलेले तुमचे प्रतिस्पर्धी आता मशालीच्या चिन्हावर लढत आहेत. त्यामुळे शिवसेना विरुद्ध म्हणजे भारतीय जनता पार्टी, तशी युतीचे म्हणून तुम्ही उमेदवार आहात. हा सगळा जो भाग आहे तसा तो युतीसाठी चांगला गड आहे. राणे साहेबांचं इथे काम आहे. पण कशी समीकरणं बदलली आहेत तुम्ही आता बघताय? तसं सगळे माझी राणी समर्थकच आहेत. आम्ही काय त्यांना प्रतिस्पर्धी समजत नाही, कारण का ते आमच्या बरोबरच काम करलेले आमचे जुने मित्र आहेत. म्हणून मैत्रीपूर्ण लढत आहे. 23 तारखेनंतर पहिला अभिनंदनाचा फोन त्यांचाच येणार आहे. फॉर्म भरल्यानंतर पहिला फोन मलाच केलेला होता. म्हणून प्रतिस्पर्धी म्हणून मी त्यांना तसं स्वीकारत नाही. ते माझे शत्रू नाही आहेत, विरोधक नाही आहेत. पण ठीक आहे, त्यांना आज त्यांच्या पक्षाने तिकीट दिलेली आहे म्हणून ते लढतायत. म्हणून त्यांना ते त्यांच्या पद्धतीने पक्षाने दिलेली जबाबदारी म्हणून ते पार पाडतायत. म्हणून मला त्याच्याबद्दल कुठलीही तक्रार नाही किंवा त्यांना मी स्पर्धक मानत नाही. कारण की मित्राला स्पर्धक का मानायचा, अशी भावना माझ्यामध्ये आहे. या मतदारसंघामध्ये गेली 10 वर्ष तुम्ही प्रतिनिधित्व करता आहात सभागृहामध्ये. कुठली प्रामुख्याने कामं तुम्हाला सांगावीशी वाटतात की ही झाली आणि नंतर मला ही कामं आहेत जी प्रामुख्याने करायची आहेत अजून? पहिलं तर गेली 10 वर्षामध्ये 10 मधून 8 वर्ष मी विरोधी पक्षाचा आमदार होतो. म्हणून निधी ह्या काही गोष्टी आमच्याकडे म्हणजे लिमिटेडच होत्या.
म्हणजे विरोधी पक्षाच्या आमदारावर कडे साधारण जास्त निधी उपलब्ध नसते, पण तरीही त्या गोष्टीबद्दल तक्रार न करता मी माझ्या मतदारसंघातल्या तिन्ही तालुक्यांसाठी त्या तालुक्याचं वैशिष्ट्य समजून, उदाहरण आमचा देवगड तालुका हा पर्यटनाच्या आधारे फार महत्वाचा तालुका आहे. कणकवली तालुका हा आर्थिकरणाच्या अनुसार महत्वाची बाजारपेठ इथे आहे. हायवे लगत असलेला तालुका आहे. वैभववाडी तालुका हा कोल्हापूरच्या जवळ असल्यामुळे त्याला एक वेगळं महत्व आहे. म्हणून या तिन्ही तालुक्यामध्ये पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून इथे त्या तालुक्यामध्ये आर्थिक समृद्धी कशी येऊ शकते, त्या दृष्टिकोनातून मी पहिले 10 वर्ष मी मूलभूत काम केलं. देवगडमध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून देवगडचं महत्व कसं वाढेल, उदाहरण देशातलं सर्वात पहिलं कंटेनर सिनेमा आज माझ्या देवगडमध्ये आहे. पवनचक्कीच्या इकडे आम्ही चांगलं गार्डन उभारलं, त्याच्यामुळे पर्यटक फार मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या देवगडमध्ये येतात. वॅक्स म्युझियम सारखा प्रकल्प आम्ही स्वतः सुरू केलेला आहे. आणि हे सगळे सगळे आम्ही वैयक्तिक आणि प्रायव्हेट संपर्कातून आम्ही ह्या गोष्टी उभ्या केलेल्या आहेत. शासकीय माध्यमातून जो निधी आम्हाला उपलब्ध झाला, प्रामुख्याने ह्या 2-2.5 वर्षामध्ये जेव्हापासून आमचं महायुतीचं सरकार आलं, त्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये निधी, जे वर्षानुवर्ष रस्ते झाले नव्हते, पूल बनले नव्हते, बंधारे बनले नव्हते, त्या सगळ्या रस्त्यांना आम्ही प्राधान्यक्रम दिला. आणि आज ते रस्ते होत असताना काही रस्ते झालेले आहेत, काही रस्ते वर्क ऑर्डरच्या स्टेजमध्ये आहेत. आणि त्या रस्त्यांमुळे ह्या तिन्ही तालुक्यामध्ये आर्थिक समृद्धी येईल, दळणवळणाच्या साधनं वाढतील. उदाहरण देवगड निपाणी रस्ता असो, विजयदूर तळा असो, आमचा गगनबावडा घाट असो, या सगळे रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज निधी उपलब्ध झालेली आहे, कामं सुरू झालेली आहेत. काही 2-4 वर्षामध्ये जेव्हापासून हे रस्ते सुरू होतील, तेव्हा या तिन्ही तालुक्यामध्ये आर्थिक समृद्धी नांदेल, अशा पद्धतीचं काम आम्ही केलेलं आहे. नांदगावमध्ये जिल्ह्यातला आम्ही मार्केट यार्ड उभारतोय. म्हणजे आंबा, काजू, सुपारीसाठी जे आमचे शेतकरी बांधव, आंबा बागायतदार बांधव, आता नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये त्यांना जायला लागतं. मग दलालांची दादागिरी त्यांना सहन करायला लागते. त्याच्यामुळे योग्य तो दर पण आमच्या आंबा, काजूला भेटत नाही. आता त्याच्या कायमस्वरूपी तोडगा म्हणून आम्ही मार्केट यार्ड आमच्या नांदगावमध्ये उभारतोय, जे कणकवलीला आहे, हायवे लगत आहे. आणि त्या मार्केट यार्डमुळे निश्चित पद्धतीने इकडला आर्थिक किंवा दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्या एका प्रकल्पामुळे निश्चित पद्धतीने मदत होईल, असा माझा ठाम विश्वास आहे. राणे साहेबांनी जेव्हा राजकीय भूमिका घेतली, तुम्ही आलात तेव्हा काँग्रेसपासूनच, तुम्ही युवा काँग्रेसपासून सुरुवात केलीत. त्यानंतर स्वतःचा जो पक्ष स्थापन केला, स्वाभिमानी पक्ष, त्याचे तुम्ही काम केलं आणि नंतर भारतीय जनता पार्टीकडे आलात. तेव्हा भूमिका नेमकी काय होती भाजपाकडे? लोकांची सेवा करणं, लोकांचे महाराष्ट्राची सेवा करणं. आणि प्रामुख्याने 12 वर्ष काँग्रेसची सोडली तर आम्ही मूळ हिंदुत्ववादी विचाराच्या जडणघडणमध्ये तयार झालेले कार्यकर्ते आहोत. 39 वर्ष सन्मान्य राणेसाहेब हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांबरोबर अतिशय जवळ काम केलेले आहेत. जहाल हिंदुत्व तेव्हा बाळासाहेबांनी तिथे म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्याच्या संबंधित काम केलं, ती विचारधाराचं त्यांनी प्रोत्साहन दिलं. आता फक्त 12 वर्ष उद्धवजींच्या कारणामुळे आम्हाला नाईलाजाने काँग्रेसमध्ये जायला लागलं. आज भारतीय जनता पक्षासारखा एका राष्ट्रीय आणि राष्ट्रहित आणि हिंदुत्ववादी पक्षामध्ये काम करत असताना आम्हाला निश्चित पद्धतीने समाधान आहे. नेहमी घराणेशाहीबद्दल बोललं जातं. तुमचे बंधू सुद्धा आता विधानसभेमध्ये निवडणूक लढवत आहेत. ते अर्थातच 2009 पासून राजकारणात असे होते. तर हे करत असताना तुम्ही जनतेसमोर कसं जाणार आहात हे सांगा. घराणेशाहीचा मुद्दा हा फक्त राजकीय लोकांवरच लावला जातो. पत्रकारांची मुलं जेव्हा पत्रकार बनतात तेव्हा त्यांना कोणीही प्रश्न विचारत नाही. क्रिकेटरची मुलं जेव्हा क्रिकेटर बनतात तेव्हा कोणीही प्रश्न विचारत नाही. मुकेश अंबानीचा मुलगा जेव्हा व्यवसायामध्ये येतो तेव्हा कोणी प्रश्न विचारत नाही. आम्ही लोकांमध्ये निवडून जातो, लोकांचा कौल मागतो. लोकांना अगर निलेश राणे आवडत नसेल, लोक आम्हाला पराभूत करतील. आम्ही जनतेला स्वतःवर लादत नाही. आम्ही लोकांवर निर्णय सोडतो, लोकांना आमचं काम दाखवतो, लोकांची सेवा करायचा प्रयत्न करतो. लोकांना अगर आमचं काम आवडलं तर लोक आम्हाला स्वीकारतील, नाही आवडलं तर आम्हाला घरी बसवतील की नाही बाबा आम्हाला एवढे राणे नको सिंधुदुर्गामध्ये. अगर राणे कुटुंबाच्या माध्यमातून सिंधुदुर्गची सेवा दिवस रात्र आम्ही करत असू, आमच्या जीवाची पर्वा न करता, आमच्या कुटुंबावर लक्ष न देता, फक्त ह्या जिल्ह्याच्याच
हिताला किंवा जिल्हाच आमचा कुटुंब आहे, जिल्ह्याचं हित हे आमचं वैयक्तिक हित आहे, जिल्ह्यावर येणारं संकट हे आमचं संकट आहे, असं स्वीकारून अगर आम्ही काम करत असू तर जिल्ह्याची लोक निश्चित पद्धतीने त्याच्याबद्दल विचार करतील आणि आम्हाला संधी देतील, असा आमचा ठाम विश्वास आहे. राणे साहेबांचा जवळपास 6 दशकांचा एक मोठा प्रवास आहे. दडपण येतं कधीतरी, कारण पित्याची एवढी मोठी प्रतिमा असते आणि मग आपण त्या क्षेत्रामध्ये, त्या डोमेनमध्ये दडपणपेक्षा मी तुम्हाला बोलू, जबाबदारी फार मोठी आहे. जेव्हा आडनाव असतं नावाच्या पुढे, तेव्हा निश्चित पद्धतीने त्याची एक मोठी जबाबदारी असते. लोकांच्या अपेक्षा आमच्याकडून वेगळ्या असतात. आम्हाला एक कळतं की आम्ही नारायण राणे बनू शकत नाही आणि आम्ही बनायचा तो प्रयत्नही करत नाही. पण राणे साहेबांनी जोडलेली माणसं, मी असो, निलेशजी असो, नवीन माणसं किती जोडू शकतो हा नंतरचा विषय. पण राणे साहेबांनी जोडलेली माणसं यांना टिकवणं, त्यांना मान सन्मान देणं, त्यांना वेळ देणं, हे आमचं परम कर्तव्य आहे आणि त्याच्यावर आम्ही जास्त काम करतो. कारण का त्यांनी एवढं मोठं कुटुंब जोडलेलं आहे, त्या प्रत्येकाला तेवढंच मान सन्मान देणं, त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांना वडिलांप्रमाणे वागवणं, त्यांच्याबरोबर काम करणं, हे माझं आणि निलेशजींचं मूळ कर्तव्य असल्यामुळे आम्ही त्या पद्धतीने त्याला वेळ देतो आणि ती आमची जबाबदारी मानतो. तुम्ही काँग्रेसमध्ये होतात, नंतर स्वतःचा पक्ष आणि आता भारतीय जनता पार्टी. पक्षाची एक धाटणी असते, पक्षाची एक कार्यशैली असते. तुम्ही प्रत्येक ठिकाणाहून काय शिकलात? काँग्रेस हा म्हणजे जवळच्या लोकांच्या बरोबर काम करणारा पक्ष आहे. म्हणजे कोटियर संस्कृती ज्याला आपण म्हणतो ना, किचन कॅबिनेट छोटं. किचन कॅबिनेट, निवडकच लोक आपल्या पूर्ण समाजाच्या किंवा सगळ्या कार्यकर्त्यांचं हित म्हणजे ठरवतात. ती लोक कधी लोकांमध्ये निवडून आलेली नसतात. त्या लोकांना जनतेचं काय हित ते माहिती नसतं. त्या लोकांना जनतेशी काही कनेक्ट नसतो. त्याच्या उलट भारतीय जनता पक्ष आहे. भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, राष्ट्रहित जोपासणारा पक्ष आहे. हिंदुत्वासारखी महत्वाची विचारधारा ज्या देशामध्ये आपण राहतो तो मुळे हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये राष्ट्रप्रथम ही जी संकल्पना ही ती भारतीय जनता पक्षाची असल्यामुळे आज भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्त्याला महत्व. मग मी राणे साहेबांचा मुलगा असलो तरी मी स्वतः कार्यकर्ता म्हणून स्वतःला मला सिद्ध करायला लागतं. मला कार्यकर्ता म्हणून मला पक्षाचे कार्यक्रम राबवायला लागतात आणि मगच माझ्या कार्यक्रमाचं मोजमापन होतं. मी राणे साहेबांचा मुलगा आहे म्हणून माझं मोजमापन होत नाही, म्हणून मला पद मिळत नाही. पण मी नितेश राणे म्हणून भारतीय जनता पक्ष या संघटनेला, या परिवाराला किती महत्व देतो, त्याला किती मी घराघरापर्यंत पोहोचवतो, जनतेसाठी आखलेले कार्यक्रम हे कसं शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवतो, ह्याच्यावर माझं मोजमापन होतं. ते मला भारतीय जनता पक्ष म्हणून पक्ष म्हणून मला भावतं, मला आवडलं. शेवटी मेरिटच्या आधारे अगर आपण आपला मोजमापन होत असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्याच्यात समाधान आहे. तुम्ही थेट उद्धवजींशी भेटता, म्हणजे जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने तिकडच्या प्रवक्त्यांना उत्तर देण्याचं हे असेल तर कुठला चेहरा आहे तर तो नितेश राणे. तर हे सगळं करत असताना पक्षाची भूमिका तुम्हाला सांगितली जाते, कसं तुम्ही हे सगळं? बघा, आम्हाला उद्धवजी असतील त्यांच्या कुटुंबाबरोबर आमचं वैयक्तिक वाद नाही, पण महाराष्ट्राच्या विरोधात कोणी भूमिका घेत असेल, महाराष्ट्राचा द्वेष कोण करत असेल, महाराष्ट्राचं नुकसान कोण करत असेल, आमच्या भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वावर कोणी खालच्या पातळीची टीका करत असेल तर कार्यकर्ते म्हणून आम्हाला आमच्या पक्षाचे स्वाभिमान, अस्मिता जपणं हे आमचे मूळ कर्तव्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही कुठलाही तमा न बाळगता कोणीही समोर असेल तो अगर आमच्या राष्ट्राच्या विरोधात आहे, आमच्या धर्माच्या विरोधात आहे, आमच्या पक्षाच्या विरोधात आहे तर आम्ही त्याच्या विरुद्ध बोलणारच, ही आमची भूमिका असल्यामुळे आम्ही त्या वेळी ती भूमिका घेत असताना तुम्हाला दिसतो. जेव्हा शिंदेचं आणि भाजपाचं सरकार एकत्र आलं त्यावेळी तुम्हाला अनपेक्षित होतं का शिंदे साहेब मुख्यमंत्री होणं? तेव्हा वाटलं होतं देवेंद्रजीच मुख्यमंत्री होतील? प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ते स्वप्न पाहिलंच होतं की शेवटी 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळामुळे जिथे अंधारात अंधार होता, काळोखच होतं, महाराष्ट्र अधोगतीला निघून जात होता, कुठेही भारतीय जनता पक्ष असो म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्वात खालची पातळी ही 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळात आम्हाला अनुभवायला मिळाली. म्हणजे आपल्या प्रतिस्पर्धींची घरं तोडणं, आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या म्हणजे जीव संपवणं, मारून टाकणं, ही जी काय भूमिका आहे, जे काय द्वेषाचं राजकारण, त्याचे पुरस्कर्ते
उद्धवजी ठाकरे आणि त्यांचं सरकार होतं. त्यानंतर आलेलं सरकार हे आम्हाला निश्चित पद्धतीने प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला अपेक्षित होतं की आमचे देवेंद्रजी, ज्यांनी 2.5 वर्ष दिवस रात्र एक करून विरोधी पक्ष म्हणून फक्त कार्यकर्ते म्हणून आम्हाला सांभाळलं नाही, पण महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने पालक कोण होते, ते आमचे देवेंद्र फडणवीसजी होते. म्हणून प्रत्येकाची आमची अपेक्षा होती की देवेंद्रजीच मुख्यमंत्री व्हावेत. पण जेव्हा एकनाथ शिंदेजींचं नाव जाहीर झालं, आम्हाला एवढं समाधान वाटलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा सर्वात कडवट सैनिक, एक हिंदुत्ववादी विचाराचा कार्यकर्ता म्हणून अगर आमच्या राज्याचा मुख्यमंत्री बनत असेल, तर एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्हाला निश्चितपणे त्याचं समाधान वाटलं. आणि आज आम्ही 2.5 वर्ष म्हणून लोकांसाठी भरपूर सेवा करू शकलो, याचा निश्चित पद्धतीने आनंद आहे. शेवटचा प्रश्न की युतीला अनुकूल असं मत किंवा अनुकूल असे परिणाम लोकसभेच्या वेळी दिसले नाहीत. अर्थात हा जिल्हा त्याला पूर्ण अपवाद होता. मला माहिती की तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीला म्हणजे युतीच्या उमेदवाराला चांगलं म्हणजे हे मिळालेलं होतं. वातावरण बदललंय कसं नेमकं आता बघता तुम्ही? बदलण्याचं काय कारण नाही. राज्यामध्ये म्हणते राज्यामध्ये निश्चित पद्धतीने बदललेलं आहे, कारण का राज्य सरकारबद्दल एक वेगळ्या पद्धतीचं प्रेम आणि विश्वास हे डिलिव्हर करणारा राज्य सरकार आहे. मुख्यमंत्री लाडली बहीण सारखी एक महत्वाची योजना आम्ही आमच्या राज्यामध्ये आणू शकलो. आज प्रत्येक घराघरामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या असंख्य योजनांमुळे त्या कुटुंबाला आधार आमचे केंद्र आणि राज्य सरकार देत आहे. आज प्रत्येकाची दिवाळी गोड होते, प्रत्येकाला आर्थिक आधार भेटतोय, प्रत्येकाच्या प्रत्येक अडचणीमध्ये सरकार म्हणून, ज्याला आपण मायबाप सरकार म्हणतो, सरकार म्हणून आमचे सरकार घरात उपस्थित आहे. घरात अनुभवायला भेटतो की नाही, ही योजनामुळे आज माझे घरातल्या एकाचा आजार दूर होतोय. माझ्या माता भगिनींच्या खात्यामध्ये आज जवळपास 7,500 म्हणजे 5 टप्पे गेलेले आहेत. म्हणून अशा पद्धतीची भावना आज सरकारबद्दल निर्माण झालेली आहे. लोकसभेमध्ये झालेली चूक ही आज जनतेला कळलेली आहे. लोकसभेमध्ये जे जे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले, त्यांच्या मिरवणुकी काळात, विजय मिरवणुकी काळात म्हणजे दाखवलेले पाकिस्तानचे झेंडे, उडवलेला हिरवा गुलाल, पाकिस्तान जिंदाबादचे नारे, या सगळ्याची दखल महाराष्ट्राच्या हिंदू समाजाने घेतलेली आहे. हिंदू समाज म्हणून, महाराष्ट्र म्हणून आज मला विश्वास आहे येणाऱ्या 23 तारखेला राज्यामध्ये परत एकदा महायुती म्हणून आमचं एक हिंदुत्ववादी विचाराचं काम करणारं, डिलिव्हर करणारं सरकार निश्चित पद्धतीने जनता निवडून देईल, याच्यावर ठाम विश्वास. बटोगे तो कटोगे असं एक हे सुरू झालेलं आहे. काही ठिकाणी मुंबईमध्ये पोस्टर्स लागले. सुरू झालेलं नाही, ते प्रत्येक हिंदूचं ब्रीद वाक्य असलंच पाहिजे. कारण का जिथे जिथे हिंदू म्हणून आपण विभागले गेलेलो आहोत, तिथे तिथे आपलं या तर श्रद्धा वालकर झालेला आहे, या तर आपण आपल्या हक्काचं अस्तित्व आणि आपली ओळख आपण गमावलेली आहे. आज आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये आपण जिथे 90% आहोत, तिथे 90% असलेला हिंदू समाज अगर एकत्र पद्धतीने ज्या वेळी एकत्र आलेला आहे, तेव्हा तेव्हा इतिहास घडलेला आहे. हिंदू समाज एकत्र आला तेव्हा बघा अयोध्यामध्ये राम मंदिर उभं राहिलं. हिंदू समाज एकत्र आला 2014ला आपल्याला हिंदुत्ववादी विचाराचा विश्वगुरु म्हणून काम करणारा एक पंतप्रधान आपण निवडून देऊ शकलो. जिथे जिथे हिंदू समाज म्हणून आपण एकत्र येऊ शकलो, तिथे तिथे हिंदू समाज म्हणून आपली लोकसंख्या कमी होणार नाही. लव जिहाद, लँड जिहादच्या नावाने आपल्याला संपवण्याचे कार्यक्रम होणार नाही. म्हणून हिंदू समाज म्हणून बटोगे तो कटोगे, एक रहोगे तो नेक रहोगे, हे हिंदू समाजाचं प्रत्येकाचं ब्रीद वाक्य असलंच पाहिजे, असं मत आमचं आहे. तुम्ही एवढे आक्रमक जेव्हा असता भूमिका घेता, वैयक्तिक आयुष्यात कसे आहात? वैयक्तिक आयुष्यात मला विचारण्यापेक्षा माझ्या घरच्या वालांना घरच्या म्हणजे सदस्यांना विचारलं पाहिजे. शेवटी आमच्या वडिलांनी असे संस्कार आम्हाला दिलेले आहेत की राजकारण हे घरामध्ये आणू नये. घरातलं वातावरण नेहमी घरगुती असलं पाहिजे, कुटुंबाबद्दल असलं पाहिजे. आणि राजकारण करत असताना तिथे पण आम्ही मन लावून काम करतो, आणि घरामध्ये असताना आमच्या कुटुंबाला जेवढं जास्त वेळ देऊ शकतो तेवढं वेळ देतो, आणि जेवढं प्रेमाने वागू शकतो, जेवढं त्यांना आपुलकीने, म्हणजे जो आमचा मूळ स्वभाव आहे. कारण का शेवटी आक्रमक होणं हे आम्ही राज्यासाठी आक्रमक होतोय, राज्याच्या हितासाठी आक्रमक होतोय, धर्मासाठी आक्रमक होतोय. आम्ही कोणाला म्हणजे राग दाखवायचा म्हणून आक्रमक होत नाहीये. म्हणून त्या पद्धतीचं म्हणजे परिस्थिती पाहून आम्ही आमच्या पद्धतीने आमचं आयुष्य जगतो. तिथे जी निवडणुकीची धामधूम सुरू आहे, खूप थोडे दिवस राहिलेत, प्रचार सुरू आहे, तेवढ्या याच्यात तुम्ही आम्हाला वेळ दिलात,
खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. खूप दर्शक हो, आम्ही वेगवेगळ्या नेत्यांशी तुमची चर्चा घडवून आणतोय. तुम्हाला काय वाटतं कोकणातले प्रश्न काय आहेत जे प्रामुख्याने हाती घेतले पाहिजेत? नितेशजींच्या नेतृत्वाबद्दल तुमचं मत आम्हाला निश्चित कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.